आम्हाला चाला येत नाही, ऑपरेशन झालेलं आहे माझं. माझी पोरगी एक मध्ये मरली, प्यारेला झाला तर उचलून न्यायचो आम्ही, असं जोळीत घालून उचलून न्यायचो. रस्ताच नाही वाहन यायला इकडे. काय बोलताय? हो, पोरगी एक माझी मरली राजा. नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये. मंडळी, आज सकाळी सकाळी लवकर विरकरवाडीतून, मान तालुक्यातील विरकरवाडीतून मला एक फोन आला. आणि फोन हे मी सार्वजनिक करतो आहे, ते कॉल रेकॉर्डिंग मी सार्वजनिक करतो. याचं कारण काय आहे? कारण विरकरवाडीतील एक गृहस्थ त्यांनी भावनिक आणि व्याकुळ होऊन मला सांगितलं की आमच्या वस्तीवरती रस्ता नाही, माझी मुलगी वारली, तर त्या रस्त्यानं जोळी करून त्या मुलीला दवाखान्यात ये जा करत होतो. अनेक वेळा उपोषण केलं, पाठपुरावा केला, पण तो रस्ता होत नाही. मी त्यांना विचारलं की तुमच्या गावात नगराध्यक्ष आहेत, तुमच्या गावात अधिकारी वर्ग आहे, मग तुम्ही त्यांना का बोलत नाही? तर त्यांचं उत्तर तुम्हीच ऐका. हॅलो. हॅलो, हा विरकरवाडीतनं बोलतोय. हा, बोला की. फोन उचलला नाही तुम्ही, संपदा का आ रात्री फोन उचलला नाही म्हणलं. असेल गडबडीत, बोला की. हे विरकरवाडीला आम्हाला बेगरला आम्ही राहतो ना, बर. मागा पोरगी आहे आम्ही. आम्हाला रस्ताच नाही डांबरीकडे निघायला. कुठं? विरकरवाडी बेगर वस्ती हायस्कूल पाशी. तिकडे तुम्हाला रस्ता नाही का? नाही रस्ता, मध्ये कोबा आहे, पण खालतं नाही. सगळी घरं झाली, तीन खाल्लीकडं वाहनच येत नाही आमच्याकडे. नगराध्यक्ष आहेत की तुमच्या तिथं? हाय की नगराध्यक्ष, आता उपोषण केलंय मी, त्याच्यावर कोबा करून गेली, पण ती रस्ता करणं, ते 100 फूट राहिलंय. असं कसं? त्यांना विचारलं का तुम्ही? विचारलं की, आता परत मी उपोषणचा इशारा दिला तर त्यांनी 22 लाख मंजूर केले, तर करतो माणसाचं करत नाही तो. होय का? हा, मोहर माणूस आडवा आहे, जरा ते माणसाला भेटतात ती. कोण, काय माणसाचं नाव? सुभाष खोत. हा, सुभाष खोत, बर. आमचा चव्हाण, आगमान लोखंडे, ही लोक आडवी पडले ते म्हणून 100 फूट राहिले. ओके. आता तुम्ही उपोषण केलं होतं का तुम्ही? हो, केलं होतं की. त्याला 2-3 वर्ष होऊन गेली, त्याच्या कोबा केला की त्याने, पण रस्ता केला दिला नाही आम्हाला. बर 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 बर. तर तुम्ही काय करा, तुम्ही एक निवेदन द्या नगराध्यक्षांना की आम्हाला लवकरात लवकर रस्ता मिळावा, अन्यथा मी मसवड नगरपालिकेसमोर पुन्हा उपोषण करीन, असं एक निवेदन द्या. म्हणलं होतं की मी एकदा, तसं निवेदन दिलं. त्यांनी 22 लाख आता मंजूर केले. केलेलं का रस्त्याला? होय, 22 लाख मंजूर केले. तर आता प्रॉब्लेम काय? ते रस्त्याची लोक आडवी आहेत, त्याच्यामुळे ती नगराध्यक्ष म्हणतो तुमचे तुम्हीच समजून घ्या की राजा चेअरमन, तुमचे तुम्ही समजून घ्या म्हणतोय, मला म्हणतोय. बर. हा, ती लोक आडवी यायची ना, करू देत नाही ती. तेवढं बघा आमच्यासाठी काय झालं तर. 100% मी विचारतो नगराध्यक्षांना पहिल्यांदा. हा, त्याच्यापाशी नगराध्यक्ष पाशी गेल्यावर मला फोन करा. हा, मी त्यांना विचारतो की काय प्रॉब्लेम आहे, रस्ता होईल का नाही. हा, खाल्लीकडल्या बाजूने रस्ता नाही, 10-15 घर आहे, त्यांना बाहेर निघाल, बोळातनं बाहेर निघते, ते वाहन येत नाही आम्हाला. बर 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 बर. आणि जागा आपापकळ्याची आहे. आप्पा पुकळे? हा, त्याची जागा आहे, आम्ही विकत घेतली 2-2 गुंठ सगळ्यांनी. आणि ते आप्पा पुकळ्यांचा प्रॉब्लेम नाही ना काय? आपापकळे नाही, ती म्हणतो आता कुठून आडवा येऊ गोरगरीबाला म्हणतो. आणि ते सुब्या खोताला इकले त्यानं अर्धा एकर, त्यानं खमटले 30 गुंठ खमाटले, वाट सुद्धा देणं आम्हाला. अच्छा. आपापकळ्यानं मोजून द्यायचं नाही का त्याला अर्धा एकर इकल्याला. हा 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 हा. मग ती काय बघा ना, आपापकळे येणार आहे जेव्हा चेअरमन तुम्हाला यश आलं म्हणतंय, मला तर फोनवरनं बोलतोय. आणि तुम्ही चेअरमन होता का? तुम्ही चेअरमन होता? काय? तुम्ही चेअरमन होता का? हा, मी आहे की सिटी सोसायटीला अजून आहे. चेअरमन आहे का तुम्ही? हा, तुम्ही चेअरमन आहे का? हो. अच्छा. आता तर ठराव कुठल्या बाजूने झाला कोणता? आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीला? ते आहे राजा, आता मी संपलोय त्यातनं. अच्छा, बर बर बर. मागल्या 5 वर्षात होतो. ठीक आहे. मी माझ्या पद्धतीनं बातम्याच्या माध्यमातून तुमचा प्रश्न मांडतो हा, नगराध्यक्षांच्या समोर. आणि
सुद्धा रस्ता करून देण्यासाठी मी प्रयत्न करतो. ओके, हा करा तेवढं. माझी Yes. गाठ घ्यायला विरकरवाडी हायस्कूल पाशी आहे. नक्की नक्की नक्की. तुमचं नाव काय? चंद्रकांत नामदास विरकरवाडी. चेअरमनचं दुकान कुठं आहे म्हणल्यावर हायस्कूल पासून विचारते ते. दुकान आहे हो माझं. येस येस. तुमच्या तिकडे भागात किती घर आहेत तुमच्या रस्ता करायला? हा म्हणजे ज्या वस्तीवर तुम्हाला रस्ता न्यायचा आहे तिकडे घर किती आहे ते? 10-12 घर आहे की 10-15 घर आहे. ओके 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 ओके. आम्हाला चाला येत नाही. ऑपरेशन झालेलं आहे माझं. माझी पोरगी एक मध्ये मरली, प्यारेल्या झाला तर उचलून न्यायचो आम्ही. असं जोळीत घालून उचलून न्यायचो. रस्ताच नाही वाहन यायला इकडे. काय बोलताय? हो, पोरगी एक माझी मरली राजाव. त्यावेळेस आम्हाला रस्ता नगराध्यक्ष कोण होतं? कवा प्रशासक होतं का? किती दिवस झालं? पोरीला तर 2 महिने झालं मरली. म्हणजे आत्ताच की निवडणूक झाल्यानंतर? हा, निवडणूक झाल्यावर महिना 1.5 महिना झाला असेल लयच. बापरे. तुमच्या गावात आता अधिकारी आहेत, नगराध्यक्ष कशाचे अधिकारी आहेत राजा? नुसतं मतापुरतं गोड बोलत येतात. नगराध्यक्ष तुमच्या गावात आहेत. मोठा चोर आहे. कोण? त्याचं पोर नाही निवडून आला आता भया. काय केलं त्यांनी? नव नुसतं होय म्हणतोय, होय येऊन येतो मला चेअरमन करतो नुसतं म्हणतोय. पुन्हा म्हणतो तुम्हीच बघा की राजा, तुम्हीच बघा की, तुम्ही आपापकड्याला बोला की म्हणतो. बर, तुम्हाला 100% न्याय भेटणार. हा, मग ती तुम्ही काळजी करू नका. गाठ घ्यायला येते मी विरकरवाडीत आहे. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही लय टेन्शन घेऊ नका. तुम्ही भावनिक झालेले आता. हा, माझं ऑपरेशन झालेलं आहे. 7 वर्ष झाली मला चाला येत नाही. बेल्ट लावून चालतो. असू द्या. मी माझ्या पद्धतीने मी पाठपुरावा करतो आणि तुम्हाला रस्ता देण्यासाठी प्रयत्न करतो. बर तेवढं करा. आता 22 लाख मंजूर झाले होते की. बर, बघू. म्हणजे 22 लाख कुठं मंजूर झालेत, कुठं खर्च केले ते सगळं विचारतो मी. कोणाचं आहे? नाही, अजून 22 लाखातलं काम केलं नाही त्यांनी. पहिलेच कोबाचा एवढा केलाय. होय. हा, पहिलाच कोबाचा एवढा केलेला आहे. 25 लाख गेलं म्हणतात आणि आता 22 लाख मंजूर झाल्यात मीटिंगला. बर. तेवढं रस्त्यासाठी प्रयत्न करा. माझी गाठ घ्यायला यायचा. 100%. हा, नितीन भाईने चौकशी केली ना, 22 लाख आता मंजूर झाल्यात. बर. या बघ माझ्याकडे विरकरवाडीत मला फोन करा. हो. आमच्या पोरीनं तुमचा नंबर काढला. मुंबईला पोरी यायचे ना माझ्या. बर. तुम्ही कुठं असता? माझी बॅग आणायची. मी इथंच असतो. कुठं? इथं आपल्या धुळदेमध्ये राहतो मी. मध्ये आहे. हं. बर. ही राजाराम ही आमची पाहुणी जायची की राजा. राजाराम जावीर नाही, हा. ही पाहुणी जायची आमची. बर. या तेवढी माझी गाठ घ्या बरं का. हो. ठेवू का? हो, चालते. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.